नमस्कार. आपण सगळे पाहताय दृष्टी आणि दृष्टिकोन. मी किशोर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महापालिकेचे निकाल लागले, सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, पण एक गोष्ट आपण त्यामध्ये नोटीस केली की नाही माहीत नाही. बऱ्याच ठिकाणी महानगरपालिकेमध्ये विकासाची भावना नव्हती, तर भावनांचं राजकारण. लातूरचे मी सुरुवात लातूरपासूनच करणार आहे. मी खास हा व्हिडिओ डेडिकेटेड म्हणू शकता तुम्ही लातूर आणि मुंबईसाठी. ठीक आहे, की लातूर महानगरपालिकेमध्ये प्रचाराच्या दरम्यान रवींद्र चव्हाण आले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, आणि त्यांनी विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील किंवा तशाच संदर्भातलं एखादं विधान केलं होतं, स्टेटमेंट केलं होतं. तर त्याच्यावरती इतक्या जोरदार प्रतिक्रिया आली की लोकांनी, म्हणजे जे भाजपाचा मतदार होता नव्हता किंवा जो न्यूट्रल होता किंवा जो विकासाच्या आधारे मतदान करणार होता, असा मतदार सुद्धा या भावनिक कारणाच्या पुढे त्याने भाजपाला मतदान केलं नाही. हे स्पष्ट आहे, कुणी माना किंवा न माना, माझं विश्लेषण तरी असंच सांगतं. दुसरी गोष्ट की हे बहुतेक स्वतःला सुसंस्कृत म्हणणारे भारतीय जनता पक्षाचे लोक बहुतेक हे विसरलेत की महाराष्ट्र हा व्यक्तिपूजकांचा आहे किंवा आपला देशच व्यक्तिपूजकांचा आहे. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, शिवरायांचे संदर्भ देतात हे लोक. शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये अफजल खान स्वराज्यावरती चालून आला होता, स्वराज्याचा दुश्मन होता, पण त्याच्या वधानंतर सुद्धा महाराजांनी त्याची कबर बांधली. मेल्यानंतर शत्रुत्व संपतं, अशा प्रकारचा शिवरायांचा जो संस्कार आहे ते हे नेते विसरलेले आहेत आणि त्याचं फलित हे भोगतात. ठीक आहे, तुम्ही काही करा, महाराष्ट्रामध्ये जे सन्माननीय नेते आहेत त्यांचा सन्मान केलाच पाहिजे, विशेषतः जे स्वर्गवासी झालेत त्यांचा तरी हे केलंच पाहिजे. मग जर का त्यांचे वंशज त्याचा फायदा घेतात तर ते कुठपर्यंत घ्यावा हा एक नैतिकतेचा प्रश्न आहे शेवटी. की आपल्या वाडवडिलांनी इतकं सगळं केलं आणि आपण स्वतःहून विकास करतोय न करतोय स्वतःला एकदा आरशासमोर ठेवून बघितलं पाहिजे. आणि आपण आपल्या वाडवडिलांचंच नाव लावून किती दिवस पोट भरणार आहोत. आणि मग अपयश आल्यानंतर मग पटके वाजतात. जसं लातूर ग्रामीणमध्ये काय झालं बघितलं, आणि मी ज्या जिल्ह्यातला बीडमध्ये लोकसभेला काय झालं ते पण बघितलं. बीडचे पण दोन्ही बहीण भावंड, पंकजाताई आणि धनंजय मुंडे, आजही मुंडे साहेबांचं भावनेचं विक्टिम कार्ड खेळतात. हे नाकारून चालणार नाहीये. हे फक्त हे दोनच घराण्यात का तर नाही. आता येऊया मुंबईवरती. मुंबईमध्ये तर उद्धव ठाकरे आजही आता त्याला वर्ष उलटून गेलं, 2-3 वर्ष, की आजही म्हणतात माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं. या अशा भाषणांना लोक वैतागलेले आहेत. विकासाची भावना नाही तर भावनेचं राजकारण करायला लोक ओळखतायत. आणि म्हणून तो मुंबईचा निकाल तसा आला. आणि लातूरचा निकाल भाजपाला असा मिळाला, त्याचं कारण पण तेच आहे की लोक ओळखतात भावनेचं राजकारण. पण ज्या वेळेस तुम्ही एखाद्या स्वर्गीय व्यक्तीबद्दल विधान करता, लोकनेत्यांबद्दल विधान करता, त्यांचा अपमान करता, तर ती जनता सहन करत नाही. मग तो विकासाचे मुद्दे किंवा ते सगळे मुद्दे मग नंतर ते बाजूला पडतात. मग अशा वेळेस दोष कुणाचा? वाचाळवीरांचा का त्या लोकांचा? ठीक आहे, म्हणजे स्वतःच्या सुखापेक्षा स्वाभिमानाला मोठं मानणारा हा महाराष्ट्र आहे. तर आणि हे फक्त 2-3च घराण्यात का तर नाही, महाराष्ट्रात अशी यादी दिसेल. तुम्ही जसं जसं एक जिल्ह्यात, प्रत्येक जिल्ह्यात कुणी ना कुणी तर आहे. बीडमध्ये आहेत ते आजही केसर काकूंच्या फोटो लावून ते रॅलीमध्ये दिसतात. ते पंडितांना क्षीरसागर झाले, त्याच्यानंतर संदीप क्षीरसागर झाले, आता हे इथे बीडमध्ये हे झालं. पलीकडे सोलापूरमध्ये गेलं की मोहिते पाटील परिवार आहे. आजही विजयसिंह मोहिते पाटलांचा वापर राजकारणामध्ये केला जातो. त्याच्यानंतर बारामतीत त्यांचं तर अख्खे परिवार अर्ध सत्तेत आणि अर्ध सत्तेच्या बाहेर येतं. गणितच कळत नाही नेमकं ते सत्तेत की सत्तेच्या बाहेर आहेत. असो, जनतेने निर्णय द्यायचा तो दिलाय महानगरपालिकेमध्ये. पण ते आजही शरद पवार आणि त्यांच्या अवतीभोवती त्यांचं राजकारण फिरवायचा प्रयत्न असतो. ठीक आहे, की ते सुप्रियाताईंचं ते गाणं, हे कविता, लेक म्हणजे बाप, लेकीसाठी बाप नारळाचं पाणी, बापासाठी लेक म्हणजे बुलंद कहाणी, काय त्यांचं ते होती ना कविता ती,
हा, तर ते आठवा थोडंसं. म्हणजे आजही विकासाची भावना नाही तर भावनांचं राजकारण आजही महाराष्ट्रामध्ये केलं जातं. ते वरतून खाली आहे. नुसतं महाराष्ट्राचा दोष नाही देता येत मी. केंद्रामध्ये पण बघतोय आपण, ठीक आहे, राहुल गांधी आणि किंवा ते त्यांचं काँग्रेस पक्ष. तर अशा प्रकारचं राजकारण आजही महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. हे 2-3 उदाहरणं सांगितले. कमेंटमध्ये सांगा की तुमच्या इथं अशा प्रकारचं राजकारण कोणत्या नेत्याच्या नावाखाली केलं जातं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे राजकारण यांचं कर्तृत्व आहे म्हणून यांना निवडून द्यायचं, की यांचे वडील कोणीतरी महान मोठे व्यक्तिमत्व होते म्हणून यांना निवडून द्यायचं, हे जनतेने एकदा ठरवून घेतलं पाहिजे. ठीक आहे. आणि राजकारण्यांनी पण ठरवलं पाहिजे की जे मोठे व्यक्ती खरंच मोठे होते त्यांच्याबद्दल बोलताना थोडंसं विचार करून बोलावं, नाहीतर मग त्याचा असावा लातूर सारखे फटके बसतात. बस मला एवढंच म्हणायचं होतं. बघत राहा दृष्टी आणि दृष्टिकोन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वंदे मातरम.